नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, खूप जण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात, पण त्यांना तुमच्या मनासारखं तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही. तर हा उपाय करून पहा. तुम्ही स्वामी महाराजांचे हा उपाय करून पहा. चला तर आपण बघूया. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवस कसे करायचे. नवस करून पहा तुम्ही महाराजांची, तुमच्या इच्छा तत्काळ पूर्ण होतील. चला, आपल्याला काय करायचे, स्वामी समर्थ महाराजांचे नवस कसे करायचे बघायचे. कारण असे आहे की कित्येक जण महाराजांची सेवा करतात, पण त्यांना काहीच अनुभव आलेला नाही. असे म्हणतात की मनासारखी नोकरी मिळत नाही, किंवा आमच्या घरात मुला मुलींचे लग्न जमत नाही, तुमचे पैशाचे कामे पण होत नाही, आणि आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, तरी आम्हाला त्याचे फळ मिळत नाही. मग आपल्याला महाराजांची काय सेवा करायची. आपल्याला काय करायचंय, मंदिरात जायचंय. आपल्याला स्वामी समर्थांच्या मंदिर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही मंदिरात जावा, किंवा तुम्ही घरी जरी ही सेवा केली तरी चालते. आपल्याला काय करायचंय, महाराजांच्या मंदिरात जायचंय व एक श्रीफळ अर्पण करायचे आहे. आपल्याला काय करायचं, महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ घ्यायचंय. श्रीफळ आणि आपल्याला त्यावरती काय करायचे, खडीसाखर प्रसाद ठेवायचा, अगरबत्ती ठेवायची, अगरबत्ती लावून घ्यायचे, प्रसादावरती ठेवायचे, आणि आपल्याला हे नारळ अर्पण करायचे आहे. बघा, जेव्हा आपले कर्म साथ देत नाही, तेव्हा आपले कोणतेही कामे होत नाही. असे म्हणतात की आपण कुठेतरी कमी पडतो त्या सेवेला. कसं आहे, आपण कुठेतरी ह्या सेवेला कमी पडतो. हे असे कारण असतात, लग्न न होणे, किंवा घरात सारखे कटकट असतात, किंवा तुमच्या घरात बरकत येत नाही, असे कोणतेही कारणे असो, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या घरच्या घरी तुम्ही असा नवस करावा. ते तुम्ही हे नवस कोणत्याही दिवशी करू शकतो. तुम्ही मंदिर जवळ असले तर करा, किंवा घरी सुद्धा तुम्ही हा सेवा करू शकतो, आणि ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतो. आपल्याला काय करायचं, सकाळी उठून स्वच्छ शुचिर्भूत होऊन घ्यायचे व महाराजांच्या समोर बसा, व तुमच्या घरात फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या समोर बसा. मग आपल्याला नारळ घ्यायचे आहे, व एवढे लक्षात राहू दे की नारळ हे पाणी असलेलेच असावे. बघा, नारळ सुद्धा पाणी असलेले असावे. श्रीफळ म्हणजे लक्ष्मी माते, नारळ म्हणजे आपण महाराजांना नवस करायचे आहे की माझे जीवनातील काही कामे असू दे, महाराज मला फळ मिळू दे. आपण आसनावर बसायचे आहे आणि नारळ हातात घ्यायचे आहे, व एक दिवा लावा. अगोदर आपल्याला कुलस्वामीला आवाहन करायचे आहे. ओम श्री कुलस्वामी नमः असं आपल्याला आवाहन करायचं. बघा, तुम्ही कोणतीही पूजा करत असेल तर आधी कुलस्वामीला आवाहन करायचे असे आव्हान करायचं. म्हणून अगोदर आपल्याला कुलस्वामीला आव्हान करायचे आहे. मग आपल्या महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग तुमची जी पण इच्छा असेल ती बोलायची आहे. मग या नंतर ती नारळ देवघरामध्ये ठेवायची आहे, आणि नारळ ठेवताना ते नारळाची शेंडी ही देवा घरामध्ये आली पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपल्याला नारळ ठेवताना ही शेंडी आपल्याला काय करायचंय, देवघरामध्ये म्हणजे देवाकडे आली पाहिजे, घरामध्ये आली पाहिजे. म्हणजे बाहेर नको. म्हणजे तुमचं देवघर छोटं असो किंवा मोठं असो, बाहेर नको, देवघरामध्ये. व कापूर लावायचा आहे, संपूर्ण घरामध्ये कापूर फिरवायचा आहे. नंतर महाराजांना समोर क्षमा याचना करायची आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही महाराजांची क्षमा करायची आणि ते नारळ घेऊन जा. तुमची इच्छा पूर्ण झाली तर घेऊन जा. नाही, ज्यांना शक्य नसेल, बघा, मंदिरात जायचं ज्यांना शक्य नसेल, तुम्हाला मग अशी म्हणल्यासारखं तुम्ही देवघरातही करू शकतो. ज्याने त्यांनी हा नारळ नदीत प्रवाह करायची. तुमची इच्छा जर पूर्ण झाली तर नंतर आपल्याला ही नारळ काय करायचंय, नदीत प्रवाह करायचा आहे. व तुमचा नवस झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता. तसंच तुमची जेवढी येते शक्ती आहे, तुम्हाला काय दान करायचे ते सुद्धा तुम्ही दान करू शकतो. करून तुम्हाला अनुभव येईल. महाराजांचा हा
नवस करून तुम्हाला बघा अनुभव येईल. तुमचे जर इच्छा पूर्ण झाली तर ती नारळ तुम्ही नदीत अर्पण करा. गरिबांना तुम्ही काही दान करा. जेवढी तुमची यथाशक्ती आहे ती दान करत राहा. जे आपल्या हातानं होईल, जे आपल्याला महाराज देते ते आपण करायचं. कारण की महाराज म्हणतात की अशक्य ही शक्य करतील. स्वामी तसेच तुम्ही महाराजांचे दररोज आपल्याला स्वामी महाराजांचे काय करायचे, दररोज एक माळ जप करायचे 108 वेळा. 108 वेळा आपल्याला महाराजांचे जप करायचे. जप करताना आपल्याला देवासमोर बसून, त्यांच्या फोटो समोर बसून अगरबत्ती लावायची, दिवा लावायची. देवघरात बसून आपल्याला काय करायचंय, एक माळ महाराजांचे जप करायचं. एवढं करून पहा तुम्ही. नवस बोलून नारळ महाराजांना अर्पण करून, नवस बोलून तुम्ही महाराजांचे जप करून पहा. तुम्हाला नाही यश आलं तर मला सांगा. इतके महाराजांचे अनुभव होईल. बघा आपण कोणतीही सेवा करतो तर काय फळ पाहिजे म्हणून करायची नाही, तसंच तुमची इच्छा पूर्ण होती. पण तुम्हाला खूपच आर्थिक अडचणी असली तर तुम्ही ही महाराजांसमोर नारळ ठेवून तुमची इच्छा बोलून तुम्ही केला तरी महाराज तुमचे इच्छा पूर्ण करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.